मुले शाळेत गैरहजर असतील तर पालकांना लगेच मोबाईलवर SMS जाणार। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने कठोर पावले उचलली आहेत। जिल्हा परिषद तसेच खासगी आणि इतर व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे। यामध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर काटेकोर लक्ष ठेवण्यासाठी दिवसातून 3 वेळा हजेरी घेणे, गैरहजर विद्यार्थ्यांच्या पालकांना तातडीने SMS द्वारे माहिती देणे, शाळांमध्ये CCTV कॅमेरे बसवणे आणि शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे चारित्र्य प्रमाणपत्र बंधनकारक करणे यासारख्या महत्त्वपूर्ण उपाययोजनांचा समावेश आहे। शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कठोर पावले उचलली आहेत। शाळांमधील अनुचित प्रकार टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण प्रदान करण्यासाठी ही नियमावली लागू करण्यात आली आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे विद्यार्थ्यांची उपस्थिती तपासण्यासाठी दिवसातून 3 वेळा हजेरी घेणे। सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी हजेरी घेतली जाणार असून जर एखादा विद्यार्थी अनुपस्थित असेल तर त्याच्या पालकांना तातडीने SMS द्वारे माहिती दिली जाईल। या उपाययोजनांचा उद्देश पालकांना आपल्या मुलांच्या शाळेतील उपस्थितीची माहिती त्वरित मिळावी आणि कोणत्याही अनुचित घटनेची शक्यता कमी करणे हा आहे। यंदापासून सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये या नियमाची काटेकोर अंमलबजावणी होणार आहे। शाळांमधील सुरक्षितता वाढवण्यासाठी प्रत्येक शाळेत CCTV कॅमेरे बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे। शाळेच्या परिसरात, वर्गाच्या दरवाजाजवळ, प्रवेशद्वार, मैदाने आणि स्वच्छतागृहांच्या बाहेरील भागात हे कॅमेरे लावले जाणार आहेत।